सो गाइज नदर डे अँड नदर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आहोत कन्याकुमारी मध्ये। आता इकडनं निघण्याची वेळ झालेली आहे आणि इकडनं जाणार आहोत आपण रामेश्वरम आणि धनुष्कोडी बघायला। सो बरेच तासाची रनिंग आहे इकडनं। सो इकडनं निघायला लवकर लागेल आणि आता वाजले 7 म्हणजे 6 तासाची रनिंग आहे। अजून 1 वाजेपर्यंत बहुतेक पोहोचू आपण। जेव्हा पोहोचेन तेव्हा मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेनच किती वाजता पोहोचलोय ते। सो चला निघूया, नाश्ता करूया खाली जाऊन आणि बस मध्ये बसूया। चला इकडनं निघूया आणि पोहोचूया गाडीकडे, गाडी बसूया आणि जायचं 7 तासाच्या रनिंगला रामेश्वरमला। चला बाई इकडनं निघालो, बस मध्ये बसलोय। एवढी घाई झाली की नाश्ता पण आम्हाला बघा ट्रेन याच्यामध्ये बस मध्ये करायला लागतो। काय बोलतो लवे, चांगला आहे का वडा? वडा चांगला आहे, सगळ्यांना स्मेल मस्त आहे वड्याची। चला आता वडा बघूया कसा लागतो। मी तर टेस्ट नाही केला अजून। रस्त्याने जाताना पवन चक्क्या दिसले। पवन चक्की किती मोठ्या मोठ्या पवन चक्क्या आहेत बघा। हो नारळाची बाग बघा कसलीच आहे। प्रत्येक नारळाच्या झाडाला एक डिस्टन्स ठेवून झाड लावलेलं आहे। काही लवकर उठलोय, इथे सगळे झोपलेत। आता आपण पण थोड्या वेळ झोपूया। रामेश्वरमला उतरल्यानंतर बाकीचं सगळं काय दाखवू तुम्हाला। कुठे काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, कुठे फिरणार आहोत, सगळं काय दाखवू। चला जरा आराम करूया। स्वतः रस्त्यामध्ये थांबलोय आम्ही आणि झोप झाली आहे थोडीशी। अजून बराच प्रवास बाकी आहे, जवळजवळ 3-1 तासाचा प्रवास बाकी आहे। आम्ही थांबलो होतो आता नाश्ता करायला। एवढ्या बरात ड्रायव्हरनी पण गाडीमध्ये डिझेल पेट्रोल जे काय ते टाकून घेतलं आहे। आता आमचा सगळ्यांचा नाश्ता पण झालेला आहे। आता पुन्हा एकदा निघू इकडनं आणि पोचूया रामेश्वरमला। जाऊन रामेश्वरम आणि धनुष्कोडी बघायचं आपल्याला। सो चला गाईज बघूया धनुष्कोडी आणि रामेश्वरम। तो गाईज आत्ता वाजले आहेत 3 आणि म्हणजे 2:51 झालेले आहेत। सो आम्ही अजूनही पोचलो नाही धनुष्कोडी आणि रामेश्वरमला। सो आता आमची गाडी थांबली 3 वाजता जेवण्यासाठी। काय इकडचं काय स्पॉटचं नाव माहिती आहे काय आसपास? नाही इकडचं स्पॉटचं नाव काय माहिती नाही। साऊथला आलोय तर काहीच माहिती नाही। पण इथे ना सगळी जेवायला बसले बघा। ते तुम्ही पिक्चर बघितलाय का मिस्टर इंडिया? त्याच्यात नाही का ते ओरडते कॅलेंडर खाना लाव, कॅलेंडर खाना लाव, तशी ओरडतून बघा। थांबा दाखवते, खाना दो कॅलेंडर खाना दो। मिस्टर इंडिया पिक्चर बघितलाय का? मिस्टर इंडिया त्याच्यामध्ये कसं तो ती पोरं ओरडतात कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खाना दो। तेरा तो गेम बजाना पडेगा। पाबन ब्रिज आहे आणि हा बोट आल्यानंतर ओपन होतो आणि बोट गेल्यानंतर पुन्हा व्यवस्थित होतो आणि मग त्याच्या खालनं मग बोट जाते आणि मग नंतर हा पुन्हा एकदा बंद होतो आणि मग वरना येणाऱ्या रेल्वेज किंवा ट्रेन बिन वगैरे असतात त्यांना जायला रस्ता मिळतो। चला आता हा बीच बघा, हे बघा हा ब्रिज बघा। बोट आल्यानंतर हा ब्रिज होतो ओपन। बोट आली ना, बोट काही ओपन आपोआप खोलता येतो। जसं आपण साऊथला येतो, पारंपरिक त्यांची जी जुन्या स्टाईलची घरं आहेत जी 70s 80s आणि 90sच्या जमान्यात जी घरं बघायला मिळतात तशी अजूनही घरं इथे साऊथ मध्ये आहेत, आपल्याला पाहायला मिळतात। हे बघा
आणि सुंदर नजारा आहे, चांगलं वाटतं. गाव अजून त्या लोकांनी गावासारखंच ठेवलेलं आहे. अजूनही ते शहरात बदली झालेलं नाही. अजूनही ते गावकी टाईपच राहत आहेत आणि हे बघताना खूप चांगलं वाटतं. दुनिया उत्तर तरक्की करत चालले, पण यांनी आपलं गावाचं गाव पण तसंच ठेवलेलं आहे. गाईज, आता आम्ही पोहोचलो रामेश्वरम मध्ये आणि आता आम्ही रामेश्वरमच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि धनुषकोडी आहे, तर लेट झालं, 5 वाजल्यानंतर ते बंद होतं. त्या कारणाने आज काय धनुषकोडी झालेली नाही आहे. तर उद्या सकाळी धनुषकोडीला आम्ही जाणार आहोत आणि धनुषकोडीवरनं आम्ही नंतर उद्या निघणार आहोत मदुराईला. सो असं ब्लॉगमध्ये बनून राहा. आता रामेश्वरमच्या मंदिरात जाणार आहे. तिकडेही काय मोबाईल आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे. तर बघूया, चला जेवढं भेटेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो गाईज, आता इकडनं रिक्षा पकडून जावी लागते रामेश्वरम मंदिरासाठी. चार्जेस घेतात 300 रुपये आणि तिकडे जाऊन पहिलं ते पाण्यात आंघोळ करायची असते, त्याच्याशिवाय समुद्राच्या पाण्यात आंघोळ करायची असते, त्याच्याशिवाय ते दर्शन पावन होत नाही. सो आता तिकडे चाललोय, आंघोळ करू आणि मग तिकडनं मंदिरात जाऊ. मंदिरात पण जाताना तुम्ही शर्ट आणि लुंगी हे परिधान करणं आवश्यक आहे. तुम्ही असंच गेला टी शर्ट वगैरे वर गेलात तर तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार नाही. सो येताना इकडे लुंगी वगैरे सोबत स्वतःच्या ठेवा किंवा इकडनं विकत घ्यावी लागेल तुम्हाला. हॅलो, हाय रामेश्वर मंदिर. इथे जाण्याचा मार्ग पूर्ण ओल्ड स्टाईलमध्ये घरं आहेत अजूनही. 90sचा जो भारत होता तो प्रॉपरली इकडे बघायला मिळतो अजूनही. आता आपण मुंबईसारख्या शहरात गेलात तर आपल्याला हे अशी 90sची घरं आपल्याला बघायला मिळणार नाही, पण इकडे रामेश्वरममध्ये आपल्याला हे सगळे 90sची घरं आणि तशाच रिक्षा वगैरे, ऑटो वगैरे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरात तर काय तुम्हाला दाखवता येणार नाही, पण इकडचं जे रोडवरचं जे आहे, जे वातावरण आहे आणि जो माहोल आहे तो दाखवता येईल. सो आम्ही आता इकडनं रिक्षातनं उतरलोय आणि चालत चालत पुढे चाललोय. बऱ्याचशा प्रकारचे इथे धाबे आणि जेवण प्रत्येक प्रकारचं मिळतं. सो जाऊया पुढे पुढे, बघूया, चला. हे रस्ते आहेत इकडचे, गावची फिलिंग येणारे रस्ते आहेत. हो, मंदिर बघा भावांनो. मंदिर असं आहे की कळस बघा मंदिराचा. सर्व तुम्हाला मंदिरात, तुम्ही साऊथच्या मंदिरात येणार तर तुम्हाला कीर्तिमुख हे पाहायला मिळणारच. मंदिराच्या वरती बघा कीर्तिमुखचं फेस आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे तिकडे, स्नान करायचं आहे आणि मग नंतर दर्शन होईल आपलं. आणि हे रस्ते बघा कसे सुंदर, असं वाटतं गावची फिलिंग येते मला. गाव तर आहे ना आपला, हा गाव तर आहे, पण असं काही आहे नाही गावाला आपल्या बघण्यासारखं. सो आम्ही जिथे जातो तिथेच आमचं गाव समजून आम्ही फिरत असतो. चला जाऊया पुढे. बघू शकता माझ्या पाठी आहे ते रामेश्वरमचं मंदिर आणि आम्ही आता समुद्राकडे मार्गक्रमण करतोय. समुद्रात जायचंय, समुद्रात आंघोळ करून मग पुन्हा पाठी जायचं आपल्याला मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर इथे काय आपल्याला पुढे जाऊन काय आपल्याला दाखवायला भेटणार नाहीये. सो आपण इकडनंच जे काय ते इथूनच दाखवतो तुम्हाला. सो पुढे बघूया अजून काय काय बघायला मिळतं. कुंडांमध्ये आंघोळ करायचे आणि मग मंदिरात जायचे. है मनोजाना जाता समुंदर से जाता मंदिर में, और ये देखो कैसा लुंगी पकड़ के चलता है. इसका ऑपरेशन हुआ था तभी भी ऐसे ही लुंगी पकड़ के चलता और अभी भी वैसे ही लुंगी पकड़ के चलता. क्या बोला तूने? भूमि तो आज टिक्का नहीं लगाया? हाँ भूमि, तूने टिक्का नहीं लगाया आज? पक्की मटराशी वाटते ही बघा. भूमी इकडे, भूमी इकडे बघ भूमी. सो शांत आहे समुद्र बघा. हा आहे रामेश्वरमचा समुद्राचा घाट आहे जो. तलाव पण मोठ्या मोठ्या लाटा असतात किंवा लाटा असतातच,
पण हा समुद्र बघा किती शांत आहे बघा. हे बघा सद्गुरु स्वामी शांती प्रकाश जी महाराज, शांती प्रकाश जी महाराज. अच्छा, शांती प्रकाश जी महाराज. आणि त्यांनीच हा असं वाटतं की समुद्र हा शांत ठेवलेला इकडचा, खूपच शांती. जराही समुद्रात एकही लाट अशी दिसत नाही. मंदिर बघा आतला, खतरनाक एकदम सॉलिड मंदिर आहे बघा. दाखवतो मंदिरात बरंच काही प्राचीन पुरातत्व नाही. आणि हा मंदिर बघाल ना तर वरचं आहे बघा, गाभारा वगैरे बघाल तर सॉलिडच आहे. पाठी बघू शकता, एका दगडामध्ये बनवलेले साऊथचे सगळे मंदिर आहेत. जेवढेही भारतामध्ये मंदिर आहेत ते एक दगडापासून बनलेले असतात. आणि हा पण मंदिर आहे तो एका दगडामध्येच आहे. बघा किती भारी आहे. आणि ह्याच्यावरची नक्षी आणि कलाकुसरी बघा कसलीच वाटते यार. किती बारीकतेने कोरला असेल हे बघा. किती बारीक काय कामामध्ये तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे तेच मंदिर आहे जे प्रभू श्रीरामांनी जेव्हा युद्धाला, रावणासोबत युद्धाला जाणार होते तेव्हा जेव्हा राम सेतू बांधायचा होता तेव्हा ही पहिली शिवपिंड बांधली होती. आणि इकडेच नमस्कार करून युद्धासाठी तयार झाले होते. तेच मंदिर आहे रामेश्वरम. या मंदिरातून बाहेर पडताना आहे ना सर्व लक्ष्मींचं दर्शन होतं. सो मी तुम्हाला दाखवतो कोणती कोणती लक्ष्मी आहे. लक्ष्मी, संतान लक्ष्मी, गजलक्ष्मी, धनलक्ष्मी, धनय लक्ष्मी, जेय लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी आणि वीरलक्ष्मी. हे अशा 1 2 3 4 5 6 7 8 लक्ष्मींचं दर्शन आपल्याला इथे मंदिराच्या इथे होतो. अष्टलक्ष्मी आहे त्या, अष्टलक्ष्मी ज्या बोलतो आपण त्याच अष्टलक्ष्मी आपल्याला इथे पाहायला मिळतात. जय लक्ष्मी माता. या मंदिरात आहे ना प्रत्येक मूर्तीचा आहे ना, प्रत्येक मूर्तीचा हा एक वेगळा साज आहे. पाहू शकता या मंदिरात प्रत्येक मूर्ती तेवढंच नाविन्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला आहे. वरती सर्व लक्ष्मींचे फोटोज आहेत. आपण येता जाताना आपण आजूबाजूचे पिलर्स वगैरे बघतो, पण इथे वरती बघाल तर तुम्ही लक्ष्मी मातेचे बरेचसे ड्रॉइंग्स केलेले आहेत वरती, पाहू शकता. सिंह, हत्ती हे जे मिक्सचर आहे ते प्रॉपरली बनवण्यात आलेलं आहे इथे. चला आता आपण निघूया बाहेर, कारण उद्या आपल्याला करायचे सकाळी धनुष्कोडी. त्यासाठी आता आपल्याला जाऊन जेवून गप्पपणे झोपावं लागणार आहे. सो गाईज 7 तासाच्या प्रवासानंतर आता आलोय रूममध्ये आणि आता वेळ आहे झोपायची, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आणि सकाळी लवकर उठून धनुष्कोडी म्हणजेच राम सेतू जो आहे तिकडे जायचं आहे. आणि तिकडे गेल्यानंतर ते बघितल्यानंतर आपण निघणार आहोत मदुराईला. सो उद्याच्या भागामध्ये तुम्हाला धनुष्कोडी जिथून श्रीलंका दिसते, जो राम सेतू आहे
जिथे प्रभू श्रीराम जो हनुमंतांची वानर सेना होती त्यांनी तिथे रामसेतू बांधला होता जेणेकरून श्रीलंकेला जाता येईल. ते उद्या बघणार आहोत आपण. आणि तिकडनं जाणार आहोत आपण उद्या त्याच्यानंतर मदुराईला. मग मदुराईवरनं मीनाक्षी मंदिर बघणार आहोत. सो आजचा ब्लॉग इथेच संपला असं जाहीर करतो. आणि आता झोपूया. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, 3 वाजता उठायचं आहे. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.